तुम्हाला माहिती आहे जुगार कुठं चालू आहे, मटका कुठं चालू आहे, गुटखा कुठं चालू आहे, सगळं माहिती आहे। तुम्हाला माहित नसतं का त्याला? आणि हे पैसे गोळा करून काय करता तुम्ही? कुणाला देता पैसे? कुणाला देता? तुमचा पैसे देणारा माणूस मी ठरलाय, बरोबर आहे का? या जनतेला सगळ्या माहिती आहे कुणाला पैसे देऊन देता तुम्ही। तालुक्यामध्ये तुम्ही पैसे मिळवता, पैसे अनेक मार्गातून तुम्हाला मिळतात, पण दारूच्या या विषयातनं यापुढं एकही माणसानं या तालुक्यामध्ये एकही धंदा तुम्ही ठरवल्यानं एक सुद्धा धंदा चालू शकत नाही। त्याला कशाला तरी मार करायला पाहिजे? एक माणूस सिंगल दारू विकू शकत नाही का? विकू शकतो? तुम्हाला सांगतो, एक सुद्धा दारूचा धंदा या तालुक्यामध्ये जर चालू राहिला तर पुन्हा त्याची कसल्याही परिस्थितीमध्ये गै केली जाणार नाही। ही लास्ट वॉर्निंग। तुम्ही बाकी काय करा, दारू मात्र एकानं सुद्धा चालू ठेवायची नाही। माझी एकच मागणी आहे की या तालुक्यामध्ये अवैध धंदे चालता कामा नयेत आणि मी आमदार आहे तोपर्यंत चालू पण देणार नाही। एसपी ने ठरवू द्या, PSI ने ठरवू द्या, हे धंदे चालू द्यायचे आहेत, पण मी ठरवलंय ते चालू देणार नाही। PSI ने ठरवू द्या नाहीतर SP ने ठरवू द्या, मी आमदार असेपर्यंत माळशिरस तालुक्यात अवैध धंदे चालू देणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा धडाकेबाज आमदार उत्तमराव जानकर यांनी गत काही दिवसांपूर्वी केली होती। पण मध्येच कुठेतरी माशी शिंकली आणि बंद पडलेले अवैध धंदे पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाल्याचे दिसत आहे। गत काही महिन्यांमध्ये माळशिरस तालुक्यातील राजकीय परिस्थिती फार गुंतागुंतीची झाली, त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांपासून ते अवैध धंदे करणाऱ्यांपर्यंत सर्वांचीच गोची झाली आहे। मध्यंतरी झालेल्या आमसभेत आमदार जानकर यांनी माळशिरस तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीविषयी पोलिसांना धारेवर धरत दारू विक्रेत्यांकडून तुम्ही हप्ते घेता व ते हप्ते कोणाला पोहोचवता हे मला माहीत असल्याचे सांगत पोलिसांना मान खाली घालायची वेळ आणली होती। हे प्रकरण होते न होते तोच आमदार जानकरांनी वेळापूर पोलीस ठाण्याचे API गोसावी हे 100 ते 150 दारू विक्रेत्यांना घेऊन माझ्या बंगल्यावर आल्याचा थेट आरोप भर विधानसभेत केल्याने माळशिरस तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गदारोळ उठला होता। धडाकेबाज आमदार उत्तमराव जानकर यांच्या अवैध धंद्याविषयी घेतलेल्या कठोर भूमिकेचे माळशिरस तालुक्यातील जनतेने स्वागतच केले। अवैध धंद्याविरोधात मी 26 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचेही आमदार जानकर म्हणाल्याने आता जानकर आमदार असेपर्यंत माळशिरस तालुक्यात अवैध धंदे काही सुरू होऊ शकत नाही याची जनतेला पक्की खात्री पटली होती। परंतु आज 15 ऑगस्ट संपला तरी आमदार जानकरांना उपोषणाचा मुहूर्त सापडलेला दिसत नाही। पत्रकारांनी उपोषण व आंदोलनाविषयी विचारले तेव्हा आमदार जानकर म्हणाले, जिल्हाधिकारी रजेवर आहेत त्यामुळे उपोषणाची तारीख पुढे ढकलली आहे। माळशिरस तालुक्यात पुन्हा एकदा अवैध धंदे राजरोसपणे सुरू झाल्याने तालुक्यातील जनता आश्चर्यचकित झाली आहे। नुकतीच अवैध धंदेवाल्यांची व साहेब लोकांची गुप्त बैठक झाली, त्या बैठकीत तिप्पट हप्ता देण्यावर सहमती झाली आणि राजीखुशीने अवैध धंदे पुन्हा सुरू झाल्याच्या अफवांनी तालुक्याची हवा गरम झाली। शाही अंदाजात पानटपऱ्यांवर मावा चोळला जाऊ लागलाय। हप्ता तिप्पट झाल्यामुळे माणिकचंद विमलसारख्या गुटख्यांचा दर वाढलाय। हातभट्टीच्या ड्रमने पुन्हा तावड डोकं वर काढलंय। अवैध प्रवासी वाहतूक नव्या जोमाने सुरू झाली। या आणि अशा अनेक अवैध धंद्यांना पुन्हा नवसंजीवनी मिळाली आहे, त्यामुळे अवैध धंदेवाल्यांच्या गालावर हसू फुललंय। नुकतीच माळशिरस तालुक्यातील पत्रकारांची नूतन DYSP संतोष वाळके यांच्याशी मीटिंग झाली। या मीटिंगला अकलूजचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे साहेबही होते। आम्ही ताबडतोब तातडीने पावले उचलून अवैध धंद्यांवर कारवाई करू, लवकरच तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसतील असे आश्वासन पोलीस विभागाने दिले आहे। पाहू येत्या काळात पोलीस आपला शब्द पाळतात की आमदार जानकर साहेब आपला शब्द पाळतात हे लवकरच कळेल।